महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी यांची निवड करण्यात आली आहे। भाजप नेते आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तर 2.5 वर्षात 2 किंवा 3 महापौर करण्याचा विचार भाजप नेत्यांचा आहे। पहिल्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य आहे। या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला असल्याचं समजतंय। महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडी 10 फेब्रुवारीला होणार आहेत, तर 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे। तत्पूर्वी नगरसेवक गटनेता निवडी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर, जयश्रीताई पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार आदी जण उपस्थित होते। या बैठकीत सर्व नूतन नगरसेवक आणि उमेदवारांचा सत्कार करण्यात आलाय। महापालिकेत भाजपच्या गटनेते पदासाठी संदीप आवटी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। संदीप आवटी हे मिरज येथील प्रभाग क्रमांक 3 मधून दुसऱ्यांदा निवडून आले। त्यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, रोहिणी पाटील, अतुल माने यांची नावे चर्चेत आहेत। पण संदीप आवटी यांना गटनेते केल्याने निरंजन आवटी यांना सध्या महापौर पद हे मिळण्याची शक्यता धुसर आहे। गेल्या महापौर पदाच्या निवडीत धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता। त्यामुळे या सत्तेत पहिल्या महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। 2.5 वर्षात 2 किंवा 3 महापौर करण्याचा विचार भाजपच्या नेत्यांचा सुरू आहे। त्यामुळे निरंजन आवटी आणि रोहिणी पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे। पण पहिला धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर एकमत केल्याचं वृत्त आहे।